Good morning. Good morning, teacher. Now we are ready for an activity. Do you like activities? Yes. There are some cards on the table and it's divided in 4 groups. So what to do? You have to come here and select one card from each group and then make a meaningful sentence. इथे यायचं, 4 शब्द काढायचे, 4 गट केलेले आहेत. त्याच्यातून एक एक कार्ड घ्यायचं प्रत्येक गटातून आणि एक अर्थपूर्ण असं वाक्य आपल्याला बनवायचं आहे. आर यू रेडी? ओके. येस, कम. And then read the sentence loudly. I found a pencil. I found a pencil. Very good. Clap. Clap for Shraddha. Next, Amruta. बरोबर आहे का? I found a pencil. म्हणजे मला पेन्सिल सापडली. ओके. नेक्स्ट. She saw some tigers. Is it correct? Yes. Clap for Amruta. Next. तिथे वेगवेगळे प्रोनाउन आहेत ते वेगवेगळे वापरायचे. हां, फक्त आय आणि तेच वापरायचं नाही. I eat a orange. आय I eat a orange. ईट आहे का ते बघ, नीट बघ. I ate a orange. बरोबर आहे का रे वाक्य? काय चुकलं आहे बघ, नीट बघ. आय एट अ ऑरेंज. काय पाहिजे? And का बरं? घे घे. I eat a orange. ईट आहे का ते? Ate an orange. ॲन का बरं पाहिजे सांग बरं. कारण की तिथं ते नाही येत म्हणून and पाहिजे. हो, येत नाही. ॲन का बरं पाहिजे ऑरेंजच्या समोर? कोण सांगतं? नाही. ऑरेंज या शब्दासमोर ॲन का बरं लिहितो आपण? फ्रूट आहे ते एकच आहे, हे बरोबर आहे, पण का? काय सांगितलं होतं? ऑरेंज या शब्दाची सुरुवात कुठून झालेली आहे? ओ काय आहे? स्वर, वॉवेल, म्हणून. ओके. नेक्स्ट. वेगवेगळे वर्ब वापरायचे. ओके. She saw many tigers. रीड लाऊडली. रीड युअर सेंटेन्स लाऊडली. जोरात म्हण ना. She saw many tigers. बरोबर आहे का रे? नेक्स्ट. They took many orange.
बघ काय चुकलं बघ. बरोबर आहे का? दे टूक मेनी ऑरेंज बरोबर आहे का रे? काय चुकतंय तिथे बघ, नीट लक्ष दे. दे टूक मेनी काय पाहिजे नेत्रा? मेनीच्या नंतर काय यायला पाहिजे? वन असेल तर ऑरेंज आणि मेनी असेल तर ऑरेंजेस. आता नाव रीड इट लाऊडली. They took many oranges. हां, राईट. Yes. व्हेरी गुड. You took many pencils. Very good. Now remove another verb. Remove took and use another verb. They give many pencils. They They give many pencils. gave Many pencils. many pencils. Okay. We saw an oranges. We saw an बरोबर आहे का? बरोबर आहे का रोहित? बघ काय चुकलंय. पुन्हा नीट पहा. वी सॉ आलं लक्षात? We saw an orange. ॲन घेतलं त्याच्यामुळे एकच ऑरेंज घ्यायचं आहे की नाही? वी सॉ ॲन ऑरेंज. आता ॲनच्या जागेवर सम घे बरं. काय करते? मग काय करावं लागेल? वी सॉ सम काय बदल होते? ऑरेंजेस. कळलं का? सम घेतल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? ऑरेंजेस. आणि ॲन घेतलं तर ऑरेंज. येतं लक्षात? व्हेरी गुड. क्लॅप फॉर रोहित. कोण राहिले? वेदांत. ओके वेदांत. I saw a pencil. पेन्सिल्स का पेन्सिल? Pencil. अ म्हटल्यानंतर पेन्सिल. आय सॉ अ पेन्सिल. व्हेरी गुड. क्लॅप फॉर वेदांत. नेक्स्ट. He saw a tiger. आता टायगरच्या जागेवर आपल्याला टायगर्स घ्यायचं असेल तर काय होईल सांग बरं? हट, कर बनव. टायगर्स घेतल्यानंतर काय घेऊ शकतो आपण? मेनी, सम, अ फ्यू. चेंज द कार्ड. कार्ड चेंज कर. अ फ्यू कुठं आहे? अ फ्यूचं कार्ड कुठे आहे बघ पटकन. A few tigers. आलं लक्षात? व्हेरी गुड. नेक्स्ट. समजलं काय सगळ्यांना? ओके. आता जास्तीत जास्त वाक्य बनवायचे आणि वहीत
लिहायचे. ओके.